नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदिशे सांभाळावे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. विठ्ठला 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 समातिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा या शिवटा. उपस्थित प्रभुभाविक सज्जनांनो, तसंच भक्तिमती माता भगिनींनो, आपल्या या क्षेत्रामध्ये श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह सुरू आहे. पण याचं निमित्त असं आहे की हरिभक्त परायण विष्णू महाराज कानडे यांचे नातू परमनामधारक
विवेक महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने हा सप्ताह सुरू आहे. आता वैकुंठ गमन निमित्ताने सप्ताह का? कारण ज्यांनी आपल्या जीवनात आमचे गुणवंत भाऊ कानडे त्यांच्या इथे जन्म घेतले आणि जन्म घेऊन आपल्या पूर्ण जीवनामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राचा सातत्यानं जीवनभर जप केला. दुसरं कोणतंही कार्य केलं. आणि विशेष आहे की जो जन्म प्राप्त झाला हा पूर्वसंचिताने, परंतु मनुष्य देह प्राप्त जर झाला तर हे परम भाग्य आहे. कोणाला अल्पायू मिळेल, कोणी दीर्घायू राहील. पण हा देह जो त्यांना प्राप्त आला हा अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ म्हटल्यापेक्षा संतांच्या भाषेत जर पायात झालं, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, हा देह, इहलोकीचा हा देह, अति दुर्लभ देह प्राप्त आला हे परम भाग्य आहे. कारण धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. पण जन्माची धन्यता त्याच वेळेला आहे. नाही तर इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छा करतात. देवादिकांनाही हा दुर्लभ आहे. आणि असा दुर्लभ देह प्राप्त झाल्यानंतर पुढचं जर काही केलं नाही तर काय देह प्राप्त होऊन फायदा? बैलाचा झाला काय आणि माणसाचा झाला का काही फरक? देह दुर्लभ आहे. दुर्लभ देह मनुष्याला अत्याधिक पुण्याने प्राप्त होतो. पाप पुण्य समान समी तव पाविजे कर्मभूमी. कारण मनुष्य देहाला प्राप्त होण्याकरता पाप आणि पुण्य समकक्षेत यावं लागते. त्यावेळेला मनुष्य देह प्राप्त होतो. हा सर्वोत्तम आपल्याला प्राप्त झाला. पण कधी प्राप्त आला? कागटाळी न्याये सापडला देह, न घडू उपाय घडू आले. तसा कावळा टाळीतच मिळत नाही, तसा देवादिकांनाही दुर्लभ असणारा मनुष्य देह तुम्हा आपल्याला प्राप्त झाला. त्यामुळे आपण 83,99,999 देहापेक्षा जन्मापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. परंतु त्या देहाचं श्रेष्ठत्व त्याच वेळेला आहे. या देहात आल्यानंतर जर मनुष्य परमात्माचं चिंतन करत राहिला, परमात्माला शरण गेला, तर त्याच्या देहाचं खरं मूल्य त्याला प्राप्त झालं. नाही तर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर जीवनात कधी भक्ती नाही, भाव नाही, चिंतन नाही, केवळ चिंतन दुःख जर करत बसले तर एवढा दुर्लभ देह प्राप्त होणे काही उपयोग होणार नाही. मग असा दुर्लभ देह अल्प जरी प्राप्त झाला पण तो चिंतनामध्ये अखंड राहिल्यामुळे धन्य आम्ही जन्म आलो अशा लोकांचा जन्म धन्य आहे. इथं जगले 100 वर्ष आणि भजन जन्मात नाही केलं. काय अर्थ आहे का ते 100 वर्ष जगण्याला? अल्प जरी जगला परंतु देवाच्या चिंतनात गेला, अखंड देवाचं चिंतन करत राहिले आणि त्यामुळेच त्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने
कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. कारण संत सांगतात ज्याच्या मुखात नाम आहे त्याला मोक्ष काही कठीण नाही, पण ज्याच्या मुखात नामच नाही त्याला मोक्षाचा काही संबंधच येत नाही. म्हणून तू देह प्राप्त व्हावा, देह प्राप्त झाल्यानंतर देवाचं दास्यत्व म्हणजे परमात्माचं नामस्मरण करावं आणि अटळ नामस्मरण करावं. कारण मरण्याच्या अगोदर 2-3 दिवस त्याने इच्छा व्यक्त केली की मला गजानन महाराज दर्शनाला जायचं आहे. मंदिर बंद आहे, पण म्हणे गजानन महाराज खुलू शकतात. म्हणजे एवढी अटळ श्रद्धा देवावर आणि संतावर ज्या व्यक्तीची आहे त्या व्यक्तीचा जन्म सफल. कारण जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक त्यांची सरली झार झाला सफल व्यापार, व्यापार झाला सफल व्यापार, व्यापार झाला सफल व्यापार. त्यांची सरली झार झाला सफल व्यापार, हो झाला सफल व्यापार, झाला सफल त्याची सरली एरझार झाला सफल संसार. म्हणजे जन्माला येण्याचं जे साध्य आहे ते ज्याने साधलं त्याचा जन्म सफल झाला. मग आता सफल झाला तरी पण त्यांच्या निमित्ताने भागवत सप्ताह सुरू आहे, नामसप्ताह सुरू आहे. आता भागवत सप्ताह जो आहे हा भागवत सप्ताह सुद्धा मुक्ती प्रदान करणारा सप्ताह आहे. कारण भागवत जिथं चाललंय ज्याच्या निमित्ताने चाललंय. आता याचा अर्थ आणखीन खोल सांगावा लागेल. कारण मनुष्य मरताबरोबर जात नाही, कारण त्याचा कालावधी 12 दिवसापर्यंत धर्मशास्त्राप्रमाणे तो इथं असतो. आणि ज्याचं चिंतनच जीवन आहे असा जीवात्मा त्या कथेत निश्चित हजर राहतो. आणि कथेत हजर राहिल्यानंतर जीवनभर चिंतनही केलं आणि कथेत जर तो जीवात्मा हजर राहिला तर भूताला जर मोक्ष देऊ शकते तर चांगल्याला का मुक्ती मिळणार नाही. कारण भागवतामध्ये धुंदुकारासारखा महान पापी सुद्धा जीवनमुक्त झाला. मग त्यापेक्षा चिंतन करणारा जर तिथं राहत असेल तर त्याने मुक्ती प्राप्त होते. एवढंच नाही तर भागवत सप्ताह जे लोक लावतात त्यांचा सुद्धा भगवान म्हणतात मी उद्धार करतो. त्याचा तो उद्धार होतोच, पण लावणाऱ्याचाही कृतकल्याण भगवान म्हणतात मी केल्याशिवाय राहत नाही. माझी या भक्तीचा संसार जे वाढवती निर्धार त्यांचा करी मी उद्धार आण देवकीची. भगवान म्हणतात मी त्याचा निश्चित उद्धार करतो. आता हा जो सप्ताह आहे इतके वरखेडचे टाळकरी आहेत, जवळ अब्दुलचे टाळकरी आहेत, आपल्या गावातले टाळकरी आहेत, अनेक गावचे टाळकरी आहेत. हे कशासाठी आले? या सप्ताहानिमित्तानं. हा माझी या भक्तीचा संसार, हा परमात्माच्या भक्तीचा संसार आहे. कारण देवाला ज्यात आनंद वाटते ते कर्म आपण करणं म्हणजे देवाची प्रसन्नता करून घेणं. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिण. देवाला जर प्रसन्न करायचं असेल, देवाची जर प्रसन्नता प्राप्त करायची असेल तर नामचिंतन करणं जरूर आहे. आणि म्हणून हा संसार कशाचा आहे? देवाचा. माझी या भक्तीचा संसार जे वाढवती निर्धार त्यांचा करी मी उद्धार आण देवकीची. म्हणजे गेलेल्याचा तर उद्धार होईलच, परंतु हा सप्ताह जो आपल्या जीवनामध्ये करतो तन मन धनानी त्याचा सुद्धा भगवान म्हणतो मी उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आणि ते बी शपथपूर्वक आण देवकीची, यशोदेची नाही. कारण यशोदा वेगळी पण जन्म देती आई आहे, पण व्यवहारात असं म्हणतो सख्या आईची शपथ.
म्हणजे याचा अर्थ सावतर आई असते म्हणून सखी आईची शपथ घ्यावं लागते. तसं भगवान सुद्धा सांगतात मी उद्धार आणि देवकीची शपथ घेऊन सांगतो की जे लोक माझ्या भक्तीच्या संसाराला वाढवतात त्यांचा मी उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून गेलेल्याचाही उद्धार आणि जे करून राहिले त्याचेही व्यर्थ जाणार नाही, त्याचे कृतकल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असा हा असणारा श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ आमचे हरिभक्तपरायण सोपान महाराज खोंड यांच्या अमृततुल्य वाणीतून सातत्याने आज 5 दिवसापासून सुरू आहे आणि आणखीन सुरू होईल. त्यानिमित्तानेच कीर्तन सेवा आहे आणि आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आहे. कारण मी गुन्हा आपला म्हणालेलं सांगितलं होतं कमलाकर भाऊ माझी तब्येत बरोबर नाही म्हणे पण इच्छा आहे तुम्ही करा. म्हटलं ठीक आहे बाबा आता तुम्ही इच्छा आहे तुम्हीच काय नाही म्हणू शकतो. नाही तर वास्तविक पाहिल्यास कसं आहे की प्रश्न असा आहे मनोहर पाटील पाय बांधून कीर्तन सुरू आहे विठ्ठला विठ्ठला विठाला 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 जीवात्म्याची सेवा होऊन राहिली नाही काही बस ती सेवा आले भागात हे करीतो नाम तुझे उच्चारी. कारण माझ्या भागाला आलेली सेवा आहे, माझ्या वाट्याला त्यांनी दिलेली सेवा आहे. त्या निमित्ताने मी ही सेवा करताय. सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे हा जगद्गुरु देऊळ निवासी तुकोबारा यांचा अभंग. अभंग सर्वांच्या जवळपास मुखोद्गत आहे. कीर्तनकारही सर्वांनी पाहिलेला आहे, ऐकणारे लोकही मी सर्वे पाहिलेले आहेत. म्हणजे यात काही नवीन सांगायसारखं नाही. तरी पण आले भागात हे करीतो अभंग तुकोबारायाचा आहे. पण अभंग कोण्या प्रसंगाने तुकोबाराय म्हणतात कारण संत जे बोलत होते ते बोलत असताना अनुभव जो असेल तो सांगतो. अनुभव आले अंगा ते या जगा देत असो. कारण संतांचं जे बोलणं आहे संतांचे जे अभंग आहेत ते अनुभवाने आहे एक आणि त्याला काहीतरी प्रसंग असतो. प्रसंगाशिवाय अभंग तयार होत नाही. मग हा जो अभंग आहे याचा प्रसंग कोणता आहे? सर्वांना कल्पना आहे तुकोबाराया वैष्णव असल्यामुळे त्यांचं नित्य व्रत होतं. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनगिरी तीर्थव्रत. कारण अखंड पंढरीची वारी आणि परमात्माचं नामस्मरण करणारे महावैष्णव तुकोबाराया. आणि तुकोबाराया ज्याची उपासना करतात पांडुरंग परमात्माची ती बी कशी उपासनेमध्ये प्रेम आणि उपासनेत प्रेम नसणं यात खूप मोठा फरक आहे. कारण उपासना करणारा प्रेमयुक्त अंतःकरणाने करत असेल तर परमात्माची प्राप्ती निश्चित होते. आणि उपासना करून राहिला परंतु प्रेम नाही. आता जिथं प्रेम नसेल तिथं सुखाची प्राप्ती होत नाही. व्यवहारात घ्या, घरात जर प्रेम नसेल तर आनंद निर्माण होऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये जर प्रेम असेल तर भक्तीत आनंद प्राप्त होते, भक्तीतून मुक्ती प्राप्त होते, भक्तीतून देवाला प्राप्त करता येते. किंवा प्रेमयुक्त भक्तीने मेलेले माणसं जिथे करता येतात एवढं सामर्थ्य भक्तीत आहे. पण कोण्या त्या भक्तीमध्ये प्रेम असलं. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 भक्ती
विन ज्ञान नको देवा. भक्तीत प्रेम नसेल, नुसतं ज्ञानच असेल तर ते ज्ञान काही उपयोगी. कारण केवळ ज्ञान जर असेल तर ज्ञानाच्या मागं अभिमान ठरलेला आहे आणि अभिमानाच्या मागं अधोगती ठरलेली आहे. मग आता आपण जर भक्ती करू, प्रेम नसेल, भक्ती प्रेमावीन, भक्ती आहे पण प्रेम नाही, मग प्रेमाविरहित भक्ती अधोगती आणि प्रेमासह जीवनमुक्त झाल्याशिवाय माणूस राहत नाही. इतका फरक आहे. मग भक्ती करत असताना प्रेम असणं जरूर आहे. मग तुकोबारामध्ये नितांत प्रेम भक्ती होती, मग आपल्यात ती नाही. मग आपल्यालाही प्रेम पाहिजे की नाही. जर परमात्माची प्राप्ती करायची असेल, जीवनाची जर मुक्ती मिळवायची असेल तर प्रेम असणं जरूर आहे. मग प्रेम भेटते कुठं? आता तर प्रेम नुसतं शब्दच राहिला. प्रेमाचं नुसतं प्रेम कशाला म्हणतात त्याचा पताच नाही राहिला आजकाल. आता या 20 वर्षात जर पाहिलं ना तर प्रेम हे वस्तूच दिसत नाही. नुसतं लिहा लागते प्रेम. प्रत्यक्षात त्याचा कोणालाही काही अनुभव नाही. संसारिक असो, संन्यासी असो, महात्मा असो, कोणी असो, तिथं प्रेमाचा आजकाल संबंध उरलेला नाही. म्हणजे प्रेम कशातून प्राप्त होते? प्रेम प्राप्त होते सतसंगतीतून एक. आणि प्रेम प्राप्त करण्याचा तुकोबारायांनी सर्वांना एक सोपा मंत्र सांगितला. प्रेम कधी प्राप्त होत असते? विश्वास एकामेकावर असला तर प्रेम. आणि एकामेकावर विश्वासच नाही, जर दोस्ताना आहे पक्का पण एकामेकावर विश्वास नाही, प्रेम होईल काय? प्रेम होणारच नाही. निस्ता दोस्ताना आहे पण प्रेम नाही. त्यासाठी प्रेम असतं दूर आहे. आणि प्रेम जर प्राप्त करायचं असेल देवाविषयी प्रेम जर मिळवायचं असेल तर महाराज म्हणतात एक मार्ग आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोनी. जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर पहिले कथा ऐकावं. हे जुने लोक पोथ्याला होते, पागल होते का? ऐकायला जात ते मॅड होते का? नाही, ते बरोबर होते. कारण कथा ऐकल्यामुळे मनुष्याचा विश्वास देवाविषयी वाढतो. आणि ज्यानं आपल्या जीवनात कथाच ऐकली नाही कधीच, त्याचा देवावर विश्वास प्राप्त व्हायचा काय संबंध आहे? अरे ज्या बाईने लग्नच नाही केलं पुरीनी, तिला नवऱ्याचं प्रेम प्राप्त व्हायला पाहिजे. कसं काय होईल? लग्न केल्याशिवाय पतीचं प्रेम प्राप्त करता येत नाही. तसं देवाविषयी जर प्रेम प्राप्त करायचं असेल तर पहिले प्रथम भक्ती करी सतसंगा, दुजी भक्ती कथा प्रसंग. पहिल्याने तुम्हाला चांगल्याच्या संगतीत यावं लागेल तर कथा ऐकायचा योग येईल. संगत जर चांगल्याची नसेल तर कथा ऐकायचा संबंधच नाही, प्रेम निर्माण होण्याचाही काही संबंध नाही. मग चांगल्याच्या संगतीत माणूस येत नाही. कारण चांगल्याच्या संगतीमध्ये दासत्व करावं लागते तरच संगती होते. आणि बेतालाईच्या संगतीत बेतालपणा करावं लागते, संगती होते. मग माणसाला बेतालपणा करून संगती करणं आवडते पण सेवा करून संगती करणं आवडत नाही. त्याच्यामुळे माणूस चांगल्याची संगतच करत नाही. चांगल्याची संगत करत नाही म्हणजेच त्याला कथेचा प्राप्ती होत नाही. आणि कथा ज्याने जीवनात ऐकली नाही त्याला प्रेम प्राप्त होत नाही. पण तुकोबारायाला प्रेम प्राप्त होतं. म्हणून तुकोबारायाला स्वयं नियंता परमात्मा एक दिवस प्राप्त. शैल महाराज, तुमची असणारी अटळ भक्ती, भक्तीमध्ये असणारं प्रेम, त्यामुळे मी आपल्याला प्रसन्न आहे. काय मागायचं ते मागा, मी द्यायला तयार. कारण तुम्हाला माहित आहे मी सर्व गुण संपन्न आहे, षडगुण संपन्न आहे. तुम्ही जे म्हणाल ते मी द्याकरता सामर्थ्यवान आहे. मागा काय मागायचं. तुकोबारायाने विचार केला, देव जरी प्रसन्न झाला तरी मागणाऱ्याला अक्कल लागते. नाही तर बेअक्कल माणसं प्रसन्न झाल्या होत नाही. एखाद्याला झाला तर अक्कल नसल्यावर असं बेताल मागून टाकतात की ज्यानं मरण जवळी. एका जणाला देव प्राप्त आला, त्याला मागितलं की माग काय मागायचं. तो म्हणे मी ज्याला हात लावून त्याचं सोनं म्हण त्याला.
त्याला वाटलं सोनं महाग आहे, त्याची तितकीच अक्कल. वरदान दिल्यामुळे काय होऊ लागलं की हा ज्याला हात लावत होता त्याचं सोनं होत होतं. मग जेवायचा भात असो, वरण असो, पोळी असो, त्याच्या बायकोने विचार केला याचा ज्याला हात लागते त्याचं जर सोनं होते तर आपलंही सोनं होईल, आपण मरता काय. बायको घराय बाहेर पळून गेली. आता याचा हात लागल्यावर सोनं होते, त्याच्यामुळे गावातले लोक विचार करायला लागले याला हात लागून का आपलं सोनं करून घेता. कोणीच घरात गेले, मेलं घरात तर पडून. मेल्यावरही लोकांना विचार पडला की अदान कदांची त्याचा हात जर लागला तर आपलं सोनं ना हो म्हणे, मग फास टाका म्हणे नसा खायचं. म्हणजे देव प्राप्त झाला, पण मागण्याची बुद्धी कमी पडल्यामुळे असं मागितलं की ज्याच्यामुळे मरणही धड झालं नाही. मग असं मागण्यात काही अर्थ नाही. तसे तुकोबारायण होते, मग तुकोबारायाला सांगितलं की मागा तुम्ही. त्यावेळी तुकोबारायाने विचार केला की हा अखंड प्राप्त परमात्मा आहे. ऐका यशस्वी अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणावर वसती जेते, म्हणून तू भगवंतू सर्व संपन्न आहे देव. पण याची संगत करणं चांगली नाही. का? कारण त्याचा जुना अनुभव होता तुकोबारायाला. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णाने अवतार धारण केला त्यावेळेला तुकोबाराय होते. आणि तुकोबाराय असल्यामुळे काय झालं की देवावर सर्वात जास्त प्रेम कोणी केलं जगात? वज्रांती गोपिकांना. प्रेम करावं तर गोपिकांनी देवावर सर्वात जास्त प्रेम केलं. एवढं प्रेम, घर विसरली, दार विसरली, विसरले पतीचे भान, सगळं विसरल्या त्या. आणि एक देवच कृष्ण, दुसरं काही त्यांना दिसत देखील डोळा बैसाला म्हणी तोची वदनी उच्चारी. एवढं प्रेम गोपिकांनी देवावर केलं. मग गोपिकांना दुःख झालं की नाही? देवाची संगत केली, संगत करून देवाला वश केलं. देवाला वश करून देवाच्या संगतीत रासलीला झाली. गोपी रासलीले होत्या, पण देवाची संगत झाल्यानंतर गोपिकांना काही वेळाने अहंकार झाला. काय झाला? अहंकार. कशामुळे? की हा जगन्नियंता परमात्मा जरी असेल पण आम्ही जसा नाच म्हणतो तसा हा नाचते, याचा अर्थ आम्ही काही कमी नाही. मग गोपिकांच्या मनात आलं की लोक याचं वर्णन करतात का जगाला पोसणार आहे, काय उपकार आहेत म्हणजे जगाला पोसणार आहे. पण आमची यशोदा याला जीव घालते, म्हणजे आमची यशोदा काय कमी आहे काय? हा जगाला पोसतो पण आम्ही दिलं तर खातो, तसा हा खाऊ शकत नाही. आम्ही काय याच्यापेक्षा लहान आहो काय? अनेक एन प्रकारे गोपिकांना अहंकार झाल्यामुळे काय झाला? अहंकार झाला. तुका म्हणे अहंकार झाला. अहंकार झाल्यामुळे देव गायब झाला. आणि गायब झाल्यानंतर त्याच देवाकरता गोपिका रडत राहिल्या. आणि रडत राहत कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे
कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी वेडी येली. म्हणजे वनात सोडल्यामुळे इथं आता हिंस पशु आम्हाला खायासाठी धावून राहिले. आता तुझ्याशिवाय कोणी रखवाली नाही. मग देव गेला का याई नका मावला. देवाची संगत केली पण देवाच्या संगतीत माणसाला सुखाची प्राप्ती आहे. पण देवाच्या संगतीत अहंकार जात नाही. आणि जोपर्यंत जीवनातला अहंकार जात नाही तोपर्यंत खऱ्या सुखाची निश्चिंत सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून तुकोबारायाने विचार केला, प्रसन्न आपल्याला देव जरी झाला, देव माग जरी म्हणत असेल, परंतु तुकोबाराय अति विद्वान होते. त्यांनी विचार केला, देवा तू जरी मला प्राप्त आला, मला जर तू देऊ इच्छित असशील, म्हणशी काही मागा तर हेच देगा पांडुरंगा पहिल्या काढव्यात. सुख वाटे जीवा वैष्णवा संगती 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 सुख वाटे जीवा नवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काय देवा आणि कमी देवा काय देवा गायनाचे मोडे आपुलिया छंदे गायनाचे मोडे आपुलिया छंदे. आणि कमी देवा काय देवा आणि कमी देवा काय देवा गायनाचे मोडे आपुलिया छंदे गायनाचे मोडे आपुलिया छंदे. तुकोबारायाने विचारपूर्वक मागणी केली, पण आपण असं केलं नसतं. कारण आपला स्वभाव आहे, जो दिसला त्याच्या तोंडावर इतकं पद्धतशीर म्हणायचं, बापा 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 तुमच्यासारखं कोणीच नाही. मग धोका बसला की बोंबलत बसायचं. म्हणजे खरं नसतं ते. खरं नसताना आपण तोंड तोपले धंदे करतो, त्यामुळे आपल्याला दुःखाची प्राप्ती होते. पण तुकोबाराय खरं तर विचारायचे होते. त्यांनी विचार केला, परमात्मा जरी असेल, सर्व सत्ताधारी जरी असेल, परंतु याच्या संगतीत सुखाची प्राप्ती जी व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही का. तर देवाची संगत केल्याने अहंकार जात नाही. पण वैष्णवांची जर संगत केली तर जीवनात अहंकारच उरत नाही. आणि जिथं अहंकार उरत नाही, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाताबरोबर काय होते माणसाचा? देव. मग माणसाला भूत कोण बनवून राहिलं? अहंकार भूत बनवून राहिलं. अहंकार अधोगतीला नेऊन राहिलं. मग हा अहंकार देवाच्या संगतीत जात नाही. हा गोपीचं उदाहरण आहे. परंतु ही तर जर वैष्णवांची संगत केली तर या वैष्णवांच्या संगतीत अहंकार राहत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, मला देशील तर देवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही, मला वैष्णवांची संगत दे. ठीक आहे. पण वैष्णव दोन प्रकारचे वैष्णव. आमच्यासारखे वेशानी वैष्णव, गंध माळ धोतर पांढरे कपडे, हा काय झाला विष. आमच्यासारखीची संगत मागितली काय ते ना, वैष्णवाची संगत. वैष्णव त्याला म्हणतात, वैष्णव म्हणवो जया अवघी देवावरी माया. मूळ मुद्दा काय, वैष्णव त्याला म्हणायचं आहे की ज्याचं सर्वस्व प्रेम देवावरच आहे.
संसारातली गोष्ट त्याला आवडत नाही. नावडे जनधन माता पिता. जन नाही, धन नाही, माय नाही, बाप नाही, काहीच आवडत नाही. नुसता आवडतो तो देव, त्याला म्हणतात वैष्णव. आणखीन वैष्णव जन तो तेने कही हो. जन तो जन तो तेने कहिए पीर भराए जाए रे वैष्णव जन तो तेने कही हो पीर पराई जाणेरी. प्रत्येकामध्ये जो ईश्वर पाहतो, अशी ज्याची दृष्टी आहे त्याला वैष्णव म्हणतात. प्रत्येकामध्ये परमात्मा तो. जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे दिसेल ते त्याला परमात्मा रूप दिसते. मग त्याला माणूस बाई आपला परका हा भेद त्याच्या ठिकाणी उरत नाही. नुसतं तो एकच पाहतो की सर्वांच्या हृदयात सर्वाघटी राम देहोदेव एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वांच्या हृदयात परमात्मा वास करतो. म्हणून मी कोणालाही त्रास दिला तरी तो देवालाच दिल्यासारखा आहे. अशी ज्याची मानसिक बुद्धी आहे, असे ज्याचे आंतरिक विचाराने तो जगाला ब्रह्म मानतो, त्याला म्हणतात वैष्णव. मग अशा नाही विष्णुदासा नाही विष्णुदासा यातायाती धर्म नाही विष्णुदासा याती धर्म नाही विष्णुदासा निर्णहाय ऐसा वेदशास्त्री निर्णहा वेदशास्त्री वेदशास्त्री. बाकीचा भेदाभेद हा भ्रम त्यांच्यात उरलेला नसतो. केवळ ब्रह्म पाहतात. अशी ज्याची अवस्था आहे त्याची संगत. म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणे. मला काहीच नको देऊ, तू देत असशील तर निष्ठ वैष्णवांची संगत. सैल महाराज, वैष्णवांची संगत जर तुम्ही मागून राहिले तर वैष्णवांची अवस्था तुम्हाला माहित आहे. पुढता जाऊ भिके कुत्रे घर राखी. कारण ज्याचं संसारात चित्तच नाही, लोभ मोह माया ज्यांच्या जीवनात उरलेली नाही, त्या लोकांचा संसार उदास असते. पुढते जाऊ भिके कुत्रे घर राखती. ते तर पुढे गेलं तर घरात कुत्रे राखण म्हणजे पिठाचा पत्ता नाही. इतकी ज्यांची दारिद्र्य अवस्था आहे, अशा असणाऱ्या दारिद्र्य व्यक्तीच्या संगतीत तुम्ही कोणत्या सुखाची प्राप्ती करून घेणार आहे? त्याच्यापेक्षा माझ्यात काय कमी? शैल देवा, तुझ्या संगतीत बाकी सर्व काही असेल, पण वैष्णवांची संगत जरी केली तर वैष्णवांची अवस्था अशी आहे याची मला चांगली जाणीव आहे. का जाणीव आहे? ज्याचं लक्षच नाही प्रपंचात, त्याचा प्रपंच कसा राहील? उदास. मग तसंच संतांचं जे लक्ष आहे ते देवातच असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आर्थिकता दारिद्र्य हे असतेच, पण त्यांच्या संगतीत मला एक फायदा आहे. अभंगाच्या दुसऱ्याकडे गायना जीव रे गायना जीव रे गायना जीव रे आपुलिया छंदे गायना जीव रे गायना जीव रे गायना जीव रे आपुलिया छंदे
कोणत्या सुखाची प्राप्ती कराल असं देवाने विचारलं असताना त्याचं पहिला वैष्णवाच्या संगतीत आनंद आहे गायनाचा, ते वैष्णवा संगतीत करतात. आता गायन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लगेच मोबाईल येते, याच्यात काय गायनाची कमी? त्याला साधूची संगत कशाला करावं लागते? लावला की सूर. एसटीत बसले तरी तेच, कशातही बसले तरी गायन बंद आहे काय? गायन चालूच आहे. मग हे गायन साधूच्या संगतीत कशाला करावं लागते? वैष्णवाच्या संगत यासाठी कशाला करत आहे? गायन करता येते, बरोबर आहे. परंतु गायनात दोन भाग आहेत. एक गायन रजगुण आणि तमगुणाकडे नेते, आणि रजगुण आणि तमगुणाकडे नेलेलं गायन, ऐकलेलं गायन मनुष्याला विषय धुंद आणि अधोगती प्राप्त करून देतं. हे आपलं जे गायन आहे ना, फुकट चालू आहे ऐकणं, यानं एकच होते, रजगुण वाढते. रजगुण वाढला की रजगुण हा तमगुणाकडे जात असतो, तो वर नाही जात, खाली येते. कोणची वस्तू खाली वाहते, तसं रजगुण ज्या वेळेला तमगुणात जातो त्यावेळेला अधोगती प्राप्त होते. आणखीन एक आपल्या नेहमीचं उदाहरण म्हणून सांगतो, मी त्या गोष्टीचा विरोधी नाही. तबला पेटीचे भजन आहे की नाही, आणि हे भजन, आता तबला पेटीचं जे भजन आहे ना, ते भजनच आहे देवाचं, असं काही आपलं मत नाही त्याच्याबद्दल. पण ते रजगुणात्मक भजन आहे, विलासी. विलासात आलेले भजनावले मग काय करतात माहिती आहे का? पुढे पुढे एखादी पुढी काढून म्हणतात, रजगुणात गेले ते. आता रजगुणात गेल्यानंतर मग त्याची धुंदी येते, मग भजन होते. आणि भजन होता होता मग ते भजन तमगुणाकडे उतरते. तमगुणाकडे म्हणजे मग मागून मागून काय म्हणतील हे त्याला पता नाही राहत. कारण ते रजगुणात होते तोपर्यंत सुंदर होते, ध्यान अमुक डमुक हे ते चालू होतं त्याचं. पण ज्या वेळेला भजन रजगुणातून तमगुणात उतरते त्यावेळेला नेसली ग बाय मी साडी चंद्रकला, मग गेलं ते सिनेमा चालीवर. मग सिनेमा चालीवर गेल्यानंतर ते तमगुणात गेलेलं भजन, तमगुण म्हणजे काय? नरकाची जाणं, त्याच्यापासून नरकाचीच प्राप्ती होते. आता दुसरं हे भजन आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. हे भजन नामानच सुरू होते, अभंगानेच पूर्ण होते, आणि शेवटी भजनाने त्याची पूर्णता होते. म्हणून आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. हे भजन कसं आहे? आरंभही आनंदमय, मध्यही आनंद, आणि याचा परिणामही काय होईल? आनंदच. म्हणून हे भजन सात्विक, हे माणसाचं केलेलं भजन देवाकडे नेते, आणि ते भजन इकडे नेते. मग आता गायनात दोन प्रकार आहेत. हे एक गायन झालं, तुम्हाला समजून गेलं तबला पिटीत. आता दुसरं आपलं गायन आलं हे. आता हे गायन काय करते माहिती आहे काय? रामकृष्ण गीती गात, टाळ चिपोळ्या वाजत, टाळ वाजतात, मृदंग वाजतात, चिपोळ्या वाजतात, आणि रामकृष्णाचं भजन चालते. आता रामकृष्ण हरी हे भजन याच्यात चालते. मग हे भजन काय करते? हे ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचा अनुभव आहे, आमचा नाही. मेल माणूस जिथं विठवील, वेळ काळा ते ग्रासेल. मेलेल्या माणसाला जिथं करायची ताकद आहे या भजनात. कारण हे भजन गात असताना आपल्या वाणीमध्ये अमृत शक्ती प्राप्त होतो, आणि ते भजन ते गायन करत असताना हाय ते शक्ती ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. पण या भजनाने तुमची एक शक्ती वाढते, आणि ती शक्ती जर तुम्ही वापरली तर मेलेला माणूस जिथं करतायत. ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस जिथं केलं, काळालाही वापिस करता येईल. कारण महाराज सांगतात की आम्ही भजन करतो बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. कशामुळे? तर परमात्माचं भजन केल्यामुळे आम्ही एवढे बळवंत झालो. जगा काळ खाय, जगा काळ खाये, जगा काळ खाये, जगा काळ. आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा
जगा काळखाय आम्ही माथा दिला पाय. कारण मृत्यू हा प्रत्येकाला कवटल्याशिवाय राहत नाही, परंतु जे नामधारक आहेत, जे परमात्माचे अंकित आहेत, अशांच्या समोर काळही सलाम करतो. त्याची ताकद यायची नाही. मग या भजनाने काळाच्या तावडीत पडल्याशिवाय राहत नाही. आणि जे वैष्णवांच्या संगतीत भजन आहे, या भजनाने माणसाला यमही धक्का लावत नाही. म्हणून असं असणारं भजन. कारण संत म्हटले की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगा आणि पांडुरंग. आम्ही रात्रंदिवस काय करतो? अखंड परमात्माचं भजन करतो. आणि अशा भजन अखंड करणाऱ्याची संगत जर झाली आणि अखंड भजन करण्याचा जो आनंद प्राप्त होतो, त्या आनंदाने जी आम्हाला शक्ती प्राप्त होते, ते या जगात शक्ती अशी नाही. ज्या चिंतनाने देवही अंकित होतो आणि काळही मागं फिरवता येतो, एवढं सामर्थ्य ज्या गायनात आहे, ते गायन वैष्णवा संगतीत करण्याचं योग आहे. म्हणून आम्हाला त्यांची संगत एक गाय. आणि दुसरी गोष्ट आहे, त्याच्या संगतीत नाचायचा आनंद नाही. गाय नाचे, नाचता येते, बाकीच्या ठिकाणी नाचता येते आणि इथंही नाचता येते. आता एक टाळकरी नाचतात, वारकरी नाचतात आणि बाकीच्या ठिकाणी लोक नाचतात. मग ते साधूची संगत कशाला पाहिजे? एखादा डीजे आणला की होऊ द्या सुरू. पण तो भूतोनाद आहे, त्या भूतोनादात पेल्याशिवाय नाचता येत नाही. आणि नाचतात त्यात लोक नाचा लागते, ज्यात लोक चित पळत नाही त्यात लोक नाचणं बंद करत नाही. कारण तो भूतोनाद आहे, त्याच्यात संगतीत अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. पण हा जो नाद आहे, वैष्णवांच्या संगतीत जो गायन करतो आम्ही, वैष्णवाच्या संगतीत जो नाचतो, गाय नाचे नाचतात. पण का नाचतात? याचं कारण आहे, नाचण्याचं कारण आहे की माणूस जोपर्यंत मृत्यू आठवते, तो माणूस नाचताना त्याच्या मनात थोडासा शंका असतेच. एखादी कोणतीही व्यवहारातली गोष्ट होऊ द्या, काहीच आनंदाची होऊ द्या, आणि त्याला नुसतं एखाद्याची आठवण येऊ द्या की काल गळ्या एक जण चालता चालता मेला. याचं नाचणं कमी पडल्याशिवाय नाचून राहिला इकडे बी संसारात. पण संसारात किती नाचला तरी एक भय त्याच्या छात्यात घुसलेलं असते, ज्याला मृत्यू म्हणते. त्याच्यामुळे नाचते. पण परमार्थात जे नाचतात त्यांना माहीत आहे की आता न पडे बाही काळा हाती. आता आम्हाला काळ धक्का लावू शकत नाही, आम्हाला मृत्यू काहीही करू शकत नाही. मग निर्भयतेने नाचल्या जाते. आणि ते नाचत असताना आपुलिया छंदे, आपल्या छंदात नाचण्याचा योग आहे वैष्णवाच्या संगती. आपला छंद काय आहे? आपला छंद आहे सोहम. प्रत्येक माणूस सोहम ध्वनीनं जीवन जगतो. म्हणजे सोहम याचा अर्थ मी ब्रह्म आहे. मग ब्रह्माच्या छंदात नाचणं आणि विषयाच्या छंदात नाचणं यात किती फरक आहे माहिती आहे का? एक माणूस कार्यात नाचून राहिला, गाऱ्या स्टेजवरचा म्हणून राहिला ढगेबासारखा. अरे तुला नाचून नाचायचं जायचं इकडे तळवावर ये ना. तो म्हणे याच्यात काय मजा आहे, तुला काय समजते? याच्यात मजा आहे. तो मग नाचून राहिलं इकडे कडक ह्याच्यावर चांगल्या जागेवर, चांगल्या जागेत नाचत. मग तिकडे कुठे गाऱ्यात नाचणं म्हणजे काय माहिती आहे? चित्ती आराधे स्त्रियेचे छंदे नाचे, जैसे माकळ गारुड्याचे होय. तू बरं माकळ गारुड्याचं नाचते, पण त्या गारुड्याच्या आज्ञेने नाचते, ते मनानं नाचते काय? तसा संसारात माणूस नाचते, पण मनानं नाचते काय? का नाचवतात संसारातले? नाचवतात. ज्याच्या मनात आलो तो नाचवतो, नाच. मग आता घाऱ्यात नाचल्यापेक्षा वर नाचणं चांगलं आहे की नाही? मग वर नाचणं याचा अर्थ काय? आपुलिया छंदे. मग प्रत्येकाचा छंद आहे ब्रह्म आणि नाम आहे ब्रह्म. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम वेद म्हणतात, नाम ब्रह्म आहे. मग ब्रह्माच्या छंदात नाचणे, नामस्मरणात नाचणे हे ब्रह्मछंदात स्वछंदात नाचणं आहे. आणि संसारात नाचणं हे दुसऱ्याच्या छंदात नाचून राहिले, हे रोजानं नाचणं आहे. आणि हे स्वातंत्र्य आहे. मग स्वातंत्र्य आणि रोजानं काय फरक असते हे सगळं हे कल्पना
आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही वैष्णवाची संगत करत असताना गाये नाचे उडे पण आपुलिया छंद, आणि त्याच्यामुळे काय मनाची आनंदे आवडीने, आम्हाला त्याच्यात आनंद आहे. जो आनंद वैष्णवाच्या संगतीत आहे तो तुझ्या संगतीत नाही. आणि आणखी कोणता आनंद संतांच्या वैष्णवाच्या संगतीत प्राप्त होतो अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात. लाज भय शंका तुझ्या विलंबणे, लाज भय शंका तुझ्या विलंबणे, लाज भय शंका तुझ्या विलंबण, 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 आपुले सादर या परते नकळे साधन, या परते नकळे साधन, या परते नकळे साधन, या परते नकळे साधन, या परते हो गायनाचे बुडे आपुलिया छंदे, गायनाचे बुडे आपुलिया छंदे, गायनाचे बुडे आपुलिया छंदे, गायनाचे बुडे आपुलिया छंदे, नकळे साधन या परते नकळे साधन, या परते नकळे साधन, या परते श्री विठ्ठल. गायनाचे बुडे आपुलिया छंदे, गायनाचे बुडे आपुलिया छंदे, हो गायनाचे बुडे आपुलिया छंदे, आपुलिया छंदे, गायनाचे बुडे आपुलिया, आपुलिया छंदे. आणखीन काय लाभ आहे वैष्णवा संगतीत? लाज. मनुष्याच्या जीवनात जी लाज आहे ही लाज कुठंच जात नाही. आणि लाज अशी वस्तू आहे त्याच्यामुळे माणसं चांगल्या कामापासून दुरावतात. काही लोकांना लाज वाटते मंदिरात जायची. मंदिरात गेल्यावर असं पाहतात इकडे तिकडे बघ कोणी म्हणून काही अडलं वाटते लेखाच्या, आता जरा बराच चक्रा मारून राहिला हनुमंता तू. म्हणजे कशामुळे जात नाही? लाज. मायबापाची सेवा करणं योग्य आहे की नाही, पण का करत नाही? लाज. म्हणजे चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत ह्या माणूस लाजीमुळे करत नाही. बऱ्याच लोकांना सांगतो माळ घाला ना तुम्ही, म्हणतात बघ तुम्हाला माहीत आहे मनाचं आपलं काहीच नाही आपलं तसं. मग काय रोगाला घालायला? पण रोग इतकाच आहे, लाज वाटते. चांगला आहे की नाही? चांगलं असून लाज वाटते. म्हणजे धर्म करण्याकरता चांगलं धर्मात जगण्याचं जे आचरण आहे ते करत असताना माणसाला लाज वाटते. गंध लावायची लाज, माळ घालायची लाज, मंदिरात जायची लाज, भजन करायची लाज. भजन करणं चांगलं आहे ना. देवी दिला देव भजना गोमटा, भजनासाठी देव प्राप्त आला. पण माणसं भजनालाच लाजतात नाही. जे करू नये त्याला जात नाहीत. जे सांगितलं शास्त्राने निषेध आहे करू नका त्याच्यासाठी लोक लाजतच नाही. जाऊ दे आता
त्याच्यासाठी लाज जाऊ बा, त्याला लाजत नाही. ते पाहुणे कुठे आहे काहीच नाही, कारण ते लाजीचं गोठ आहे ना, ते लाजलं पाहिजे तरी नाही, त्याला लाजायचं. पण भजनाची लाज वाटते. मग अशी जी लाज आहे, त्या लाजेमुळे काय होते, मनुष्य भक्तीपासून सेवेपासून दूर जातो. आणि सेवा केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि सेवा जोपर्यंत माणसाला लाज वाटते तो माणूस करत नाही. मग लाज काऊन वाटते, अहंकार आहे म्हणून लाज वाटते. की मी का गंमत आहो का, मी करू करायचे ते काम, मायासारख्याचं आहे का ते, तू का तिरंदाज आहेस का कुठचा, तेव्हा तुझ्यासारख्याचं काम नाही. देवपूजा करणं काही आपल्यासारख्याचं काम नाही काय, असं काही की लोक आमचं काम आहे का ते बडजी लोकांचं काम आहे पूजा करा, आम्ही काल करावं. अरे काय नालायक सारखा बोलून राहिला. अरे देवपूजेसाठी देवाच्या भक्तीसाठीच जन्माला आला, आणि तेच करायची नेमकी लाज वाटते. आणि लाजेला कारण आहे अहंकार. आणि म्हणून तो अहंकार साधूच्या संगतीत जाते, आणि त्याच्यामुळे माणसाला लाज वाटत नाही. आणि लाज न वाटल्यामुळे निर्लज्जपणे नाचतात. काहीच त्याला वाटत नाही लाज नाचताना. कशात? भजनात. का वाटते असं? वैष्णवाची संगत आहे म्हणून. आणि इतरांच्या संगतीत माणसाच्या जीवनातली लाज जात नाही, ती वैष्णवा संगतीत जाते. दुसरी लाज भय. भय कोणाच्या संगतीत जा, तुम्ही कधी एखाद्या मंत्र्याच्या संगतीत राहिले तरी भय. कशाचं भय आहे? याला गोळी मारली तर आपल्याला लागू, म्हणजे गाडी चांगली, सगळं चांगलं सगळं, पण माहीत आहे ना याची काही लोकांची दुश्मनी आहे, एखाद्यानं जर उडवलं तर आपलाही जीव जाईन की नाही, म्हणजे त्याच्या गाडीत बस्सा खेपी भय. झोपला माणूस तरी भय. म्हणजे भय नेमकं कशाचं आहे? भय सर्वात जास्त आहे मृत्यूचं. आणि मृत्यूचं जे भय आहे ते नामचिंतन करणाऱ्याला लागत नाही. मृत्यू त्याला येत नाही. येते, मृत्यू येत नाही असं नाही, पण मृत्यू आल्यानंतर त्या मृत्यूची भीती वाटत नाही. का? त्याला माहीत आहे मृत्यू हा एक आनंद उत्सव आहे. एका यात्रेची पूर्ण अवधी आहे, संपलं नाही, अधिक पुढे बी चालू आहे. पण कधी तुकोबाराय म्हणतात, त्याच्यासाठी वैष्णवाच्या संगतीत राहून एक प्राप्त होत असते माणसाला. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे ना. वैष्णवाच्या संगतीत राहिल्यावर प्रेम कशावर शिल्लक राहते? नामावर. आणि नाम निर्गुण आहे, निर्गुणाचा नाश नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात वैष्णवाच्या संगतीत राहिल्यावर नामाच्या संगतीत माणूस जाते, आणि नामाच्या संगतीत नाश होत नाही. का? तर नामच अविनाशी आहे. अंड जाटे जार जाटे आटे उद्वे जे न आटे ते हरिनाम बोबाटे का. ते वैष्णवांच्या संगतीत हरिनामाची प्राप्ती होते, आणि त्यामुळे मरणाची भीतीच उरत नाही. भय माणसाच्या जीवनात राहत नाही. पण कधी? धन्य मी मानी आपुले संचित, राहिलीशे प्रीत तुझे नामी. त्या नामावर जर तुमचं प्रेम कायम असेल ना, तर मरणाचा काहीच भेव नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात त्या नामावर प्रेम शिल्लक राहिल्यामुळे आमची गॅरंटी आहे, उपजून या पुढती या पुढती दही भात काला खाऊ दही भात, 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 काला खाऊ दही भात. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, हो काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, हो उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, हो काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. काऊन थांब म्हणतात? उपजून या पुढती येऊ, म्हणजे आता आम्ही जाऊ, पण कायमचे नाही जा, पुन्हा येऊ. कशासाठी येऊ? काला खाऊ दही भात, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साजनी.
पुन्हा आम्ही हरिनाम चिंतन प्रेमाने करण्याकरता पुन्हा जन्माला येऊ. मग हे जन्माला येण्याचं जे प्रेम मिळालं ते कोणाच्या संगतीत मिळालं? देवाच्या नाही, वैष्णवांच्या संगतीत ते प्रेम प्राप्त आलं. आणि ते प्रेम प्राप्त आल्यामुळे आम्हाला मरणाचं काहीच दुःख नाही. उपजून यापुढे येऊ, काला खाऊ दही भात. पुन्हा आम्ही येऊ आणि पुन्हा हा कार्यक्रम असा करू. हे ठाम म्हणण्याचं कारण काय? तर नावावर प्रेम आहे आणि प्रेम वैष्णवाच्या संगतीतून प्राप्त झालेले प्रेम अतूट. मग काय? नाचे उडे उडतात. कोण उडलं? रावण उडत जात. ज्या वेळेला रामाने रावणाचा वध केला त्यावेळेला रावण टाळ्या वाजवत उडवत जाय. मग लक्ष्मण म्हणलं का तो मेलं आहे तरी टाळ्या वाजवते. राम म्हणतो विचारून पाहिजे त्याला कोण वाजवत. विचारलं, अरे अंत वायावर आला, कुळ खलास झालं, शेवटी तोही नंबर लागला तरी तू टाळ्या वाजवून राहिला, नाचून राहिला, हाय काय गमक? म्हणे गमक यातच आहे, मला आनंद याचा आहे की मी श्रीरामाच्या हातून मेल्यामुळे आता मला पुन्हा जन्म घेण्याचं काम उरलं नाही. आता मी कृताकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. इतका मोठा तांडव गाऊन केला मी. इतके लोक मोरे लोक त्याचा पिच्छा सोडला नाही, त्याची पत्नी सोडली नाही. याचं कारण काय होतं? याचं कारण एकच होतं की मला त्याच्या हातून मृत्यू आल्याशिवाय माझी कृतार्थता नाही. आणि आज कृताकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माझी जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली, याचा मला आनंद होत आहे. मरण्याचं दुःख नाही, पण याच्या हातून मेलो याचा आनंद आहे. मग महाराज म्हणतात, गाये नाचे गुडे आपुलिया छंदी. आपल्या छंदात माणूस नाचतो आणि हा आपला छंद आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा सुखाची प्राप्ती करून देणारा, मुक्ती प्राप्त करून देणारा वैष्णवाच्या संगतीत प्राप्त होते. पण एवढं करून तुकाराम महाराजाला असं वाटलं या देवाला राग नाही. लयच फत्तर पाहून राहिला तू बोल. इकडे सर्व याचंच वर्णन करून राहिला, एकच एक वैष्णवांचं. मी म्हणजे फारच कमजोर राहू काय? पण तुकोबारा हुशार होते. तुकोबारा देवा तुका म्हणे आता आपुल्या सायाशी. हे जे एवढं घडून राहिलं की नाही, याच्या खरं तुझे उपकार आहे. कारण देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. तू देह दिल्यामुळे आम्ही साधूची संगत केली. साधूची संगत केल्यामुळे या आनंदाला प्राप्त आलो. याच्या मागं वैष्णवांचा हात आहेत, पण खरी कृपा तुझी बी आहे बरं. असं तू इतकं खराब नको वाटून घे. तुका म्हणे आता देवा आपुल्या सायासे आम्हा जगदीशी सांभाळावे. तुला एक विनंती आहे, जरी वैष्णवाच्या संगतीत असलो तरी वैष्णवांच्या हृदयातच तू वास करणार आहेस, आमच्याही हृदयात तूच वास करणार आहेस. म्हणून ही सर्व सुखाची प्राप्ती तुझ्यामुळेच आम्हाला झाली, यात काही वाद नाही. एवढं काही तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं काम नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. गजानन महाराज की जय. महाराज की जय. गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते. हा गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते. गण गण गणात,
गण गण गणात गण गण गणात भूते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात भूते गण गण गणात भूते गण गण गणात बोले गण गण गणात बोले कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेनावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता ओम
आनंद आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडी आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायला उडे तुका म्हणे आता आपुलिया छंद तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. असं नका समजू तुम्ही की आता अभंग झाला म्हणजे कीर्तन झालं. कारण देखतो 2 वर्ष आले खुरी यायलाय माणूस आणि त्यात कानाडे बोन केलं हे आयोजन. आता 2 वर्षापासून जर बोचट व्हायलाय पास तर आता लावून घ्यायला पुरते की नाही. जर सगळंच पद्धतशीर अवजार आहे तर लावून घ्यायला काही हरकत. आता 7 तारखेपासून सुरू होईल म्हणा असं सांगतात. नाही त्या कोरोनानं माणसं मॅड केलं ना घरातल्या घरात. 2 वर्ष आले कोंडे लावून म्हणून पण कुठे कीर्तन नाही भजन नाही. दूर राहा, इकडे पळू नका, तिकडे जाऊ नका. असं जीवन पहिल्यानंच पाहून राहिलो आपण की बा अशी बिमारी असते की माणसं लागली की बिमार होतात. असा जो दुःखाचा डोंगर या 2 वर्षापासून सर्व समाजावर आला आणि त्यात हे आता शेवटी उघड्याच्या तोंडावर केलं आहे ना आयोजन. असे टाळकरी मृदंग पहिली गोष्ट तर बंदच आहे म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. लोक येणं मृदंग ठेवून गेले, टाय ठेवून गेले, माणसे काहीच नाहीत करत म्हणतात जाऊ द्या तर बंदच आहे. पण आज हा जो आनंद आहे हा आनंद असल्यामुळे अजूनही अर्धा तास तरी कीर्तन करायची इच्छा आहे. तिथं टाय करायला वाटेल अभंगाचा शोध झाला आता काय करी. पण मी काय टिपण्या कीर्तन करावं अधिक घुसतो कुठे. त्याला काही कठीण नाही. टिपण्यावाला येईल घोर आता शेवटचा कळ झाला आता काय करू असं करायचं काम नाही. अजूनही इतक्या याच्यावर समजत तुका म्हणे आता आपुल्या सायाशी
याच्यावर अजून 1 घंटाभर होऊ शकते, पण शिजल्यावरही जाळा वाया जायचे ते मूग शिजल्यावर जर जायला लावला ना भात चांगला नाही हो जळल्याशिवाय. तसं मी करणार नाही. पण थोडक्यात तुका म्हणे आता आता याचा अर्थ आम्ही मनुष्य देहात आलो. देवा संत असो वैष्णव असो या मानव असो तो कशात आला मनुष्य देहात. मग तुका म्हणे आता आता म्हणजे मनुष्य देहात आलो तेव्हा सांभाळ करण्याचं कार्य तुझं आहे, भक्ती करण्याचं काम आमचं. तुका म्हणे आता आपुल्या सायाशी आम्ही हे जे काही करून राहिलो असेल याच्या मागं कोणाची ताकद आहे? देवाची ताकद आहे, तुझीच ताकद आहे आणि तुझ्याच ताकदीमुळेच आम्ही हे करत आहोत.